तर बुलेटिनची सुरुवातच आपण अत्यंत महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने करतोय। उरणमधील यशस्वी शिंदेच्या मृत्यूपूर्वीचं एक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय। मृत्यूपूर्वी यशस्वी शिंदे आणि संशयित आरोपी दाऊद शेख ज्या ठिकाणी यशस्वीचा खून झाला त्या दिशेने जात असल्याचं दिसतंय। उरण शहर ते उरण रेल्वे स्टेशन पर्यंत जाणाऱ्या रस्त्यावरती दोघं सुद्धा एका सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले होते। यशस्वी काळ्या कपड्यामध्ये छत्री घेऊन जाताना दिसतेय, तर दाऊद शेख टोपी आणि चेहऱ्यावरती रुमाल बांधून असल्याचं या सीसीटीव्ही मध्ये पाहायला मिळतंय। यशस्वी दुपारी 2:14 जातीये, तर दाऊद शेख हा 2:22 जाताना दिसतोय। या दोघांच्या भेटीमध्ये तब्बल 8 मिनिटांचा फरक दिसतोय। या 8 मिनिटात यशस्वी कुणासोबत तरी मोबाईलवर फोन लावताना दिसतेय। त्यावरून यशस्वीच्या मृत्यूच्या दिवशीच्या सीसीटीव्ही वरून पोलीस काय तपास लावतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण ही त्या दिवशीची दृश्य पाहतोय। तर यशस्वीच्या हत्येपूर्वीचं सीसीटीव्ही फुटेज आता हाती लागलेलं आहे। हत्येपूर्वी यशस्वी आणि दाऊद शेख हे एकत्र असल्याचे या दृश्यांमधून दिसते। याबाबत आपण अधिक अपडेट जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी दिवाकर सिंग यांच्याकडून। दिवाकर, यशस्वीचं हत्या करण्यात आली आणि त्या हत्यापूर्वीचं जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते आता हाती लागलेलं आहे। पोलीस कशा प्रकारे तपास करतायत? देखिए, जो सीसीटीवी सामने आया है वो यशस्वी शिंदे की हत्या की ठीक 1.5 घंटे पहले का है। 4 बजे के आसपास 25 जुलाई को यशस्वी शिंदे की हत्या की गई थी। उसके ठीक पहले 2:22 पर जो है यशस्वी शिंदे जो है उसी जगह पर स्पॉट हुई है जहां पर उसकी हत्या की गई थी, और दाऊद शेख जो आरोपी इस पूरे मामले में है वो भी उसी जगह पे स्पॉट हुआ है। यानी ये एक चीज साफ हो गई है कि 25 जुलाई को दाऊद शेख और यशस्वी शिंदे दोनों साथ थे। दाऊद शेख उस दिन उरण में था और इसलिए पुलिस इस पूरे मामले की जांच में ये साफ हो गया है कि दाऊद शेख ने ही यशस्वी शिंदे की हत्या को अंजाम दिया है। लेकिन अभी भी फिलहाल पुलिस जो है वो जांच की बात कह रही है। इस पूरे मामले में जो है एक शख्स को हालांकि हिरासत में लिया गया है उरण पुलिस के द्वारा। मोहसिन नाम उसका बताया जा रहा है, जिसे हिरासत में लिया गया है। उसे पूछताछ की जा रही है। हिरासत में लेने की वजह यह है कि पुलिस को ये लगता है, पुलिस को ये शक है कि मोहसिन के चलते यशस्वी शिंदे और दाऊद शेख के बीच में लड़ाइयां होती थी, और इसके चलते अब पुलिस उसे लगातार पूछताछ कर रही है। दाऊद शेख की अब तक गिरफ्तारी नहीं हो पाई है, उसकी तलाश में उरण पुलिस इस वक्त लगी हुई है। लेकिन जो सीसीटीवी सामने आया है ये वही रास्ता है जहां पर यशस्वी शिंदे की हत्या की गई। उरण शहर से सीधा ये रास्ता उरण स्टेशन की तरफ जाता है और उसी रास्ते पे ये दोनों स्पॉट हुए हैं। जी, अपडेट घेत राहणार आहोत दिवाकर। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर उरणमधील हत्याकांड प्रकरणामध्ये नवी मुंबई पोलिसांनी कर्नाटकातून एका मोहसिन नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलंय। पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा मोहसिन यशस्वीच्या संपर्कात होता आणि याच कारणावरून दाऊद आणि यशस्वीमध्ये नेहमीच वाद होत होते असं समजतंय। 25 तारखेलाही याच मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाल्याचं पोलिसांच्या सूत्रांनी सांगितलंय। सध्या पोलिसांकडून मोहसिनची कसून चौकशी सुरू आहे। तर उरण शहरातील NI स्कूल जवळ राहणाऱ्या या यशस्वीचा मृतदेह रविवारी कोटनाका पेट्रोल पंप जवळ आढळून आला। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन दाऊद शेख यानेच तिची हत्या केल्याचं यातून कुठेतरी संशयाचा भोवरामध्ये तो आहे आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाची विटंबना देखील त्यांनीच केली असा संशय जो आहे तो व्यक्त केला जातोय। ही बातमी उरण शहरात पसरल्यानंतर आता नवी मुंबई आणि उरणमधील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष पसरलाय। सर्वपक्षीय राजकीय नेते पीडित कुटुंबियांची भेट घेत आहेत। तर आज राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे देखील पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेणार असल्याचं कळतंय।